महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 21 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे शिंदे गटाने 8 जागांवर आपली उमेदवारी जाहीर केली। सध्या तरी या 8 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढत होणार आहे। ठाकरे गटाकडून किती नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे आणि शिंदे गटाकडून कुणाला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, या लढतीत कोणते उमेदवार आमने सामने येणार आहेत, जागा कोणत्या, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल। आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पहिल्यांदा जाणून घेऊयात शिंदे आणि ठाकरे यांचा थेट सामना किती जागांवर होणार, तर याचं उत्तर आहे 8। या 8 जागा आता कोणत्या आहेत हे देखील पाहूयात। बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, मावळ, हिंगोली, शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई, कल्याण आणि हातकणंगले या 8 जागांवर शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे। आता या मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गटाचे शिलेदार म्हणजे अर्थातच उमेदवार कोण असणार, मतदारसंघही पाहूयात आणि ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार देखील पाहूयात। बुलढाणा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून प्राचार्य नरेंद्र खेडेकर आणि शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटील, मावळमधून संजय वाघुरे पाटील आणि श्रीरंग बारणे आणि हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध बाबुराव कदम कोहळीकर। हिंगोली मतदारसंघानंतर शिर्डी मतदारसंघ जर आपण पाहिला तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे आणि शिंदे गटाकडून प्रतापराव चिखलीकर, तसंच दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे, कल्याणमधून वैशाली दरेकर आणि शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे आणि तसंच शेवटचा हातकणंगले या मतदारसंघातून सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता या 8 जागांवरील लढत पाहिल्यास शिंदे आणि ठाकरे गटातील कोणते उमेदवार किती जागांवर विजयाचा झेंडा फडकवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।